चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच रेफरी सामन्याला सुरुवात करा लगेच. चला तर सामन्याला होते सुरुवात. कै प्रवीण विरुद्ध टेंबी या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. उपांत्य फेरीचा हा सामना. त्यातील पहिलं सत्र, पहिल्या सत्रात सुरुवात वेगाने करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे कै प्रवीण संघ त्यांच्याच विरुद्ध टेंबी संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो या अगोदर मातब्बर कै हरेश संघाला पराभूत करून पुढे पोहोचलाय. पाहूया पंचांचं अचूक लक्ष आहे. फाऊल जरूर प्रयत्न टेंबी संघ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना माहीत आहे लवकरात लवकर जर गोल केला तर समोरच्या संघावर दडपण येऊ शकतं आणि त्याच पद्धतीने इथून वेगाने खेळण्याचा प्रयत्न जरूर असेल. खूप चांगला खेळ आजच्या या दिवसात या स्पर्धेत त्यांचा राहिलाय. दुसऱ्या बाजूला काही प्रवीण संघ सुद्धा खूप चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं दुखापतग्रस्त होत असताना खेळाडू मार्शल कप 2023 शेवटचा दिवस, शेवटचे क्षण आणि शेवटचे सामने आता शिल्लक आहेत. सध्या उपांत्य फेरी, यानंतर उपांत्य फेरी म्हणजेच आपण लगेच सेमीफायनल आणि त्यानंतर फायनलचे सामने पाहणार आहोत. 10-10 मिनिटांचे हे सत्र. तब्बल 54 संघ या स्पर्धेत खेळत होते आणि त्यातील आता हे संघ इथे शिल्लक आहेत. पाहूया पुन्हा एकदा टीमी गोल पोस्टच्या अगदी जवळ पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते थोडंसं चूक त्यांच्या माध्यमातून घडताना पाहायला मिळते. गोल पोस्टच्या जवळ आल्यानंतर पुन्हा माघारी परतावं लागलं होतं. पाहूया पासिंग करत पुढे जाण्याचा प्रयत्न जरूर असेल. समोरच्या संघाला संधीच दिली जाणार नाही. थोडंसं लांबूनच शॉट खेचण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे मैदानाच्या बाहेर चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धनंजय अंबिरे लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. लतेशजी राऊत साहेबांचं इथे शुभ आगमन होतंय. आपलं सहर्ष स्वागत. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. नेहमी ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य लाभत असते डहाणू पंचायत समितीचे माजी उपसभापती, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय. कैलासवासी श्री प्रज्योत तांडेल यांच्या स्मरणार्थ आयोजित ही स्पर्धा, त्याचा शेवटचा दिवस, शेवटचे क्षण. पाहूया दुसऱ्या बाजूला टेंबी आणि त्याचबरोबर कै प्रवीण एकमेकांच्या विरुद्ध येऊन उभे ठाकलेत आणि हा खेळ सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगलं टॅकल इथून केलं जात आहे, चांगलं डिफेन्स आहे आणि अटॅकिंग करत असताना कोण कोणावर भारी पडतंय हेही तितकंच महत्त्वाचं आहे. हळूवार पद्धतीने संत गतीने सध्या हा खेळ सुरू आहे. जसजसं पुढे जाईल सामन्यातील रंगत वाढताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा
नक्कीच गोल पोस्टच्या आतमध्ये चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न आहे, मात्र तिकडे गौरव पागधरे गोल रक्षक आहे टेंबी संघाचा, जो अशा लहानशा चुका करणार नाही. त्याला माहीत आहे प्रत्येक गोल इथे रक्षण करणं आपल्या संघासाठी वरदानदायी ठरू शकतं आणि तेच कार्य सध्या तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर सुद्धा आपलं काम तितक्याच चोख पद्धतीने अटॅकिंग पद्धतीने पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आक्रमकता चांगली आहे, चपळता चांगली आहे, चातुर्य चांगलं आहे आणि त्याचा फायदा योग्य वेळेवर इथे उचलला जातोय. दुसऱ्या बाजूला काही प्रवीण संघ पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्नात होतं आणि तो प्रयत्न अपयशी ठरवलाय गोलरक्षक गौरव पागधरेंनी. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर वडरई ए आणि अजित 11 या दोन संघात पेनल्टी शूटआउट सध्या सुरू होते. कधी काही प्रवीण तर कधी टेंबी हे दोन्ही संघ आपल्याकडे चेंडू ठेवतायत, मात्र जास्त संधी देत नाहीयेत. ओमसाई नरपड फुटबॉल क्लब सर्व स्वयंसेवक लगेच आपण मैदान क्रमांक 2 वर यायचं आहे. ओमसाई नरपड फुटबॉल क्लबचे सर्व खेळाडू, सर्व स्वयंसेवक लगेच आपण मैदान क्रमांक 2 वर यायचं आहे. आयोजकांच्या वतीने या सूचना असतील, आपण लगेच तिकडे पोहोचा. सर्वांना विनंती आहे. प्रवीण तांडेल लवकर लवकर 2 नंबरांवरती यावं, लवकर यावं. प्रवीण तांडेल लवकर. प्रवीण तांडेल टिकल लवकर ग्राउंड नंबर 2 वरती यावे. चला तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते टेंबी संघ भरपूर सारी घाई आहे त्यांना गोल करण्याची, मात्र काही प्रवीण संघ सुद्धा तितकाच मजबूत आहे आणि त्यामुळे रोखला जात आहे त्यांच्या माध्यमातून. अनेक मान्यवरांचं इथे आगमन झालंय. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. अनिकेत मर्दे, यश मर्दे, आयुष, आपण सर्वांनी लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. खरं तर डोक्याने चेंडूला गोलपोस्टच्या आतमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला होता ऋतिकने, यावेळी तो सक्सेस ठरला नाही. अजूनही आपण पाहिलं तर दोन्ही संघाच्या स्कोर बोर्ड पाहिला तर 0-0 असा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध एकही गोल करू शकलेले नाही आहेत. ते कमबॅक ते करतील का? फाऊल पुन्हा एकदा पंच घोषित करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. योग्य भूमिका पंच थॉमस आणि त्याचबरोबर पंच चिराग यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसात पंच थॉमस आपल्याला पाहायला मिळाले. सकाळपासनं या संपूर्ण स्पर्धेत योग्य भूमिका पार पाडतायत. चांगलं पंचांची भूमिका त्याने आज पार पाडलाय.
जाऊया तर फ्री किक आहे. या फ्री किकवर काही प्रवीण संघ पहा, जरूर प्रयत्न त्यांनी केला होता. गोल पोस्टच्या वरून चेंडू निघून गेला. पहा ज्या पद्धतीने ऑन स्क्रीन तुम्ही रिव्ह्यू सिस्टीम ही पाहायला मिळते. अगोदर काय घडलं ह्याचं हळूवार पद्धतीने चित्रीकरण आपल्याला घर बसल्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहता येतं. ही आहे खासियत यूट्यूबची आणि कौतुक करेल पाटील नेटवर्कचं. खूप चांगलं कॅमेरा वर्क आमचे कॅमेरामॅन अनुराग करत आहे. यानंतर लगेच आपण सेमीफायनलच्या सामन्याकडे वळणार आहोत. कालच्या दिवसात एक संघ फायनलमध्ये जाऊन पोचलेला आहे. त्यांनी सुद्धा सज्ज राहायचं आहे. यानंतर फायनलची स्पर्धा आपण पाहू आणि या स्पर्धेचा शेवट बक्षीस वितरण सोहळ्याने होईल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर काही मिनिटं शिल्लक असतील ह्या पहिल्या सत्रातील. 10-10 मिनिटांचे हे 2 सत्र आपण पाहू शकाल आणि त्यात सर्वाधिक गोल जो संघ इथून करेल तो नक्कीच विजयी होईल. दोन्ही संघ एकही गोल करू शकलेले नाहीत. काही प्रवीण संघ संधी निर्माण करतोय मात्र गोलरक्षक तिथं चांगला आहे. दुसऱ्या बाजूला टेंबी संघ सुद्धा प्रयत्न करतोय मात्र काही प्रवीण संघाची जी संरक्षण भिंत आहे ती मजबूत आहे. त्यामुळे त्यांना गोल पोस्टपासनं खूप लांब ठेवते. हे चांगले गुण आज आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही संघांच्या माध्यमातून. का त्यांचा प्रवास इथपर्यंत राहिला आहे हे सांगून देत आहेत. तोडीस तोड उत्तर आज दिलं जातं या मैदानावर. कुणीही थांबायचं नाव घेत नाही. प्रत्येक जण संपूर्ण समर्पण देतोय या सामन्यासाठी. आउटसाईड बॉल जातोय सीमेच्या बाहेर, तिथून पुन्हा एकदा आतमध्ये ढकलत स्वतःकडे चेंडू ठेवत पासिंग करत खेळायचं आहे आणि ते कितपत महत्त्वाचं ठरू शकतं. चला तर इथे पहिलं सत्र इथे समाप्त होतंय. विसल वाजतंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर चित्र स्पष्ट आहे. 0-0 अशी बरोबरी. आम्ही थोडीशी विश्रांती घेतोय आणि विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जाऊ. तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा तुमची आमची लाडाची स्पर्धा मार्शल कप 2023. अनिकेत मर्दे लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. अनिकेत मर्दे.
जपावं लागेल, कारण इथून जर केलं नाही तर नक्कीच खूप त्रासदायक आणि डोकेदुखी ठरू शकते. यावेळी सुद्धा ती संधी हुकलाय असं म्हणायला काही हरकत नाही आहे. दुसऱ्या बाजूला टेंबी संघ सुद्धा प्रयत्न करतोय, त्यांच्या प्रयत्नांना सुद्धा यश येत नाहीये. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय, उपांत्य फेरी, यानंतर लगेच उपांत्य फेरीचा सामना असेल जिथे अजित 11 संघ दाखल झालाय आणि त्यानंतर लगेच अंतिम सामना, फायनलचा सामना आपण पाहणार आहोत. या स्पर्धेतील मार्शल कप 2023चा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच वेळात आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा. अनेक मान्यवर दाखल झाले व्यासपीठावर आसन असत आहेत, त्या सर्वांचं पुन्हा एकदा शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. सर्व क्रीडा रसिक आपलंही हार्दिक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीने करतोय. अजित 11 संघ आपण सज्ज राहायचंय, यानंतर आपला सामना असेल. अजित 11 संघ आपण सज्ज राहा, कारण यानंतर आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. खूप चांगला इथे प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नांना मिळतंय यश असं म्हणायला काही हरकत नाही. ज्या पद्धतीने इथून खेळ केला गेलाय कौतुक करावं लागेल. ऑन स्क्रीन हे रिव्ह्यू तुम्ही पाहू शकता, ज्या पद्धतीने इथून प्रयत्न झाले होते आणि ते प्रयत्न खरोखरच खूप सुंदर. हे सर्व यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, ज्या पद्धतीने हे सर्व चित्र तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. अजूनही दोन्ही संघ एकही गोल झालेला नाही आहे. हा सामना कदाचित पेनल्टी शूटआउटमध्ये जाऊ शकतो आणि पेनल्टी शूटआउटमध्ये गेला तर काही घडू शकतं. त्यामुळे इथून गोल करणं खूप महत्त्वाचं आहे. खूप जबरदस्त प्रयत्नाने टाळ्या वाजतायत, कौतुकाची बाब आहे. कारण ज्या पद्धतीने आपल्या संघासाठी पहा, ऑन स्क्रीन पाहू शकता, स्लो मोशन, काय सुरेख रक्षण, जणू काही हवेत होता, हाताने चेंडूला अडवलं आणि त्यामुळे आपल्या संघाला इथून पाहू शकाल ज्या पद्धतीने आज डिफेन्स केलाय. खूप चांगलं गोल रक्षण ह्या खेळाडूने केलंय. काही प्रवीण संघाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फाऊल, पंचांची विसल वाजताना आपल्याला पाहायला मिळते. अचूक निर्णय या स्पर्धेच्या माध्यमातून दिले जात आहेत. थेट गोलरक्षकाच्या हातात चेंडू जाऊन विसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टेंबी संघ चेंडूला गोलपोस्टच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा तितकंच चांगलं अटॅकिंग दुसऱ्या बाजूला करत असताना काही प्रवीण संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. वारंवार फाऊल आणि त्यावर दोन्ही संघ आतापर्यंत काहीही करू शकलेले नाही आहेत. कै प्रवीण संघाचे खेळाडू आपणास विनंती असेल, गौरव पागधरे आपणास ही विनंती असेल, इतर कुठलेही प्रेक्षक आतमध्ये जाणार नाही, फक्त स्वयंसेवक जातील. दोन्ही संघाचे कॅप्टन्स, आपण मोठी स्पर्धा खेळत आहेत, थोडंसं भान ठेवा ही विनंती आपणास पुन्हा एकदा करतोय. दोन्ही संघाचे कर्णधार कै प्रवीण आणि
युट्यूबच्या माध्यमातून, आणि जर आपण ह्या चुका करत असतील तर कितपत योग्य आहे. अशाच खेळीमेळीच्या वातावरणाने आपण ही स्पर्धा पुढे न्यायची. आणि पहिलं लाल रंगाचं कार्ड आपल्याला पाहायला मिळते, रेड कार्ड. ह्या चुका जर तुम्ही केल्या तर पंच तुम्हाला घोषित करत असतात दंड, आणि तीच चूक आपल्याला पाहायला मिळते. दिलेला पंचांनी निर्णय आपण मान्य करा. दोन्ही संघांना विनंती असेल चला तर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. थोडंसं काही अडचणीमुळे हा सामना थांबला होता. धीरज मेहर, आपण थोडंसं बाजूला राहा, कॅमेऱ्याच्या मध्ये येऊ नका. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्या सर्वांना पुन्हा एकदा मी हात जोडून विनंती करतोय, आपण सुद्धा थोडंसं खाली बसा किंवा बाजूला व्हा. आणि कॅमेऱ्याच्या समोरून कोणीही जाणार नाही याची सुद्धा सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. चला तर अजून एक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतोय. सामना जर बरोबरीचा ठरला तर पेनल्टी शूटआउट, आणि पेनल्टी शूटआउट हा या मैदान क्रमांक 1 वरच होईल याची आपण नोंद घ्या. यात कुठलाही विलंब होणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे, आणि कुणीही आतमध्ये जाणार नाही. या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं आहे. मी धीरज मेहर यांना विनंती करेल, आपण थोडंसं बाजूला राहा, आपण कॅमेऱ्याच्या मध्ये येत आहेत फ्रेम मध्ये. धीरज मेहर, आपण थोडंसं बाजूला सारखा कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये येत आहेत, पुन्हा एकदा विनंती करतोय. धनंजय अंबिरे, जिथे कुठे असाल लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. धनंजय अंबिरे, आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी लगेच संपर्क साधायचा आहे. हा झाली ना तिकडे बंद कर, ह्याच्यावरच काय. चला तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 0-0 अशी बरोबरी आहे. काही मिनिटांचा खेळ आता शिल्लक आहे, आणि काही मिनिटांच्या या वेळेत जर गोल झाला नाही आणि इथे द्वितीय सत्र सुद्धा समाप्त होते, कोणी मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. पेनल्टी शूटआउट ही मैदान क्रमांक 1 वरच होईल. सर्व प्रेक्षक खेळाडूंना विनंती, आपण जिथे बसलात तिथेच बसून राहायचं आहे. पेनल्टी शूटआउट मध्ये होईल. जे प्रेक्षक
कोणीही मध्ये जाणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे आणि लगेच पेनल्टी शूटआउटला सुद्धा सुरुवात होईल. चला तर या क्वार्टर फायनलचा सामना आणि त्यात पेनल्टी शूट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आहे टीम बी, दुसऱ्या बाजूला काही प्रवीण. दोन्ही संघ एकही गोल करू शकले नाही, त्यामुळे हा सामना इथून बरोबरीचा ठरलाय. दोन्ही संघांना 3-3 संधी दिल्या जातील. सर्वाधिक गोलपोस्टच्या आतमध्ये चेंडू पाठवणारा संघ इथे विजेता ठरत असतो. पाहूया कशा पद्धतीने इथून दोन्ही संघ आपला खेळ साजेसा करतील. चला तर या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पेनल्टी शूटचा खेळ सुरू होतोय. पहिली संधी इथून मिळते टीम बी संघाला. गोलरक्षक आपण पाहू शकाल. दुसऱ्या बाजूला काही प्रवीण संघाचा एक संधी आणि खूप चांगलं रक्षण करत असताना टाळ्या वाजतायत. अप्रतिम. आपण रिव्ह्यू मध्ये पाहू शकता ज्या पद्धतीने चेंडूला अडवलंय गोलपोस्टच्या आतमध्ये जाण्यापासून. कौतुक कौतुक आणि कौतुकास्पद बाब आहे. यानंतर अजित 11 संघ आपण रेडी राहायचंय. लगेच यानंतर आपण महत्त्वाच्या सामन्याकडे वळणार आहोत. जाऊया आता. संधी मिळते काही प्रवीण संघाला. गोलरक्षक गौरव पागधरे. कोणीही प्रेक्षक आतमध्ये जाणार नाही. यावेळी प्रयत्न फसतोय. एक शून्य अशी आघाडी आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्क्रीन पाहू शकाल ही सर्व गर्दी, सर्व महिला भगिनी या संपूर्ण स्पर्धेला पाहण्यासाठी. 1-0 काही प्रवीण पेनल्टी शूट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगलं रक्षण. काय सुरेख प्रयत्न. दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा यश मिळते. छोटासा आहे
मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तो उत्साह आज पाहायला मिळतोय. पहा टाळ्या वाजतायत, या कौतुकाला प्रोत्साहन दिलं जाते. अप्रतिमरित्या सेव काढलाय असं म्हणायला लागेल. दुसऱ्या बाजूला थोडंसं अडचण आहे, संकट आहे. दुसऱ्या बाजूला टेंबी संघावर काही प्रवीण संघ या अगोदर एक गोल त्यांच्या माध्यमातून झालाय. दुसरी संधी त्यांना मिळते. पुन्हा एकदा गोलरक्षक तैनात. पुन्हा एकदा इथे गोल होतोय आणि हा सामना इथून जिंकतोय काही प्रवीण संघ. 2-0 ची आघाडी घेत विजयी संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. लगेच आपण वळतोय सेमीफायनलच्या सामन्याकडे. आणि सेमीफायनलचा सामन्यासाठी मी नाणेफेक करण्यासाठी विनंती करेल अजित 11 संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर काही प्रवीण संघाचा कर्णधार. आपण लगेच या नाणेफेक इथे होईल आणि सामन्याला सुरुवात होईल. पेनल्टी शूटचा खेळ झाला आणि त्यात इथून विजय संपादन करत सेमीफायनलच्या सामन्यात पोहोचतोय काही प्रवीण संघ आणि त्यांच्या विरुद्ध अजित 11. आनंद खूप आहे आणि हे आनंद पाहू शकाल या रिव्ह्यूज मध्ये. तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने गोल रक्षण केलंय. पहा स्लो मोशन मध्ये खूपच सुंदर अप्रतिमरित्या. आणि सेलिब्रेशन, हे विजयाचं सेलिब्रेशन आहे. हा आनंद आहे मेहनतीचा, हे आनंद आहे प्रयत्नांचा. आणि ऑन स्क्रीन तो उत्साह तुम्ही पाहू शकाल खेळाडूंच्या मधला. आपण पाहतायत कैलासवासी श्री प्रज्योत तांडेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित मार्शल कप 2023 शेवटचा दिवस. सेमीफायनलच्या सामन्यासाठी मी नाणेफेक करण्यासाठी आमंत्रित करतोय आमचे आदरणीय मान्यवर वलकेजी राऊत साहेबांना. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायचे आहे. हे आमचं मुख्य व्यासपीठ आणि या मुख्य व्यासपीठावरनं ही चमचमती ट्रॉफी आपण पाहतोय. कृपया आमच्या प्रेक्षकांना विनंती असेल, आपण जे बॅनरच्या समोर उभे आहात आपण थोडंसं बाजूला सरकायचं आहे. बॅनरच्या समोर जे प्रेक्षक उभे आहात मी विनंती करेल त्या प्रेक्षकांनी थोडंसं बाजूला सरका. चला, विनंती असेल नाणेफेक झाले असेल तर लगेच सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत.